मी आता नागपूरचं निघाला म्हणून सांगितलं, नागपूरचं मला आठवलं, नागपूरला मोर्चा काढला, वडेट्टीवार साहेबांनी काढला, आमचा विरोध नाही. इथेच अंबडला पहिल्यांदा वडेट्टीवार साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की पक्ष वगैरे बाजूला, हा पिवळा झेंडा हा एकत्र घेऊन आपण जाणार आहोत, लढणार आहोत. परत आमची दुसरी रॅली झाली हिंगोलीला, त्यांना बोलवलं, काय माहिती प्रेशर आले, येतो म्हणून सांगितलं, आलेच नाही. नगरला बोलवलं, अरे या, आलेच नाही. पंढरपूरला रॅली, अरे या, आलंच नाही. अनेक रॅलीज झाल्या, बीडला झाले, अरे या, नाही आले. कुठलं प्रेशर तुमच्यावर होतं? तुम्ही सांगितलं होतं ना की आम्ही ओबीसीला तुमच्या बरोबर राहणार, मग का नाही राह? मला काही आमच्या ज्या संपादकांनी फोन केला, तुम्ही का नाही आलात नागपूरच्या रॅलीला, का नाही आलात सांगू? ऐका रे तो व्हिडिओ, जरा लावा तो व्हिडिओ असेल तर, आवाज द्या, आवाज. अरे आवाज आहे का नाही? जय शिवराय बाबा. तर काँग्रेसचे आपले वडेट्टीवार काका कसे डबल डोळकी ते बघायचंय का? बघायचंय? गाण्या लाव रे तो व्हिडिओ. आजही समजवलं मला ओरिसीतून या, कारण हा निदानच्या वेळेस मराठवाड्यातला कुणबी समाज, मराठा ओरिसी होता हे मला माहित आहे, हे मला माहित आहे. पण 2 महिन्यापूर्वी जो मिटिंग घेतली, 2 महिन्यापूर्वी, 3 महिन्या 4 महिन्याच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली आणि त्या बैठकीमधला मसुदा काय ठरला, त्याचं पीओआर काय ठरला, टर्म ऑफ रेफरन्स काय ठरला, की ज्या वेळेस तुमची मागणी आली की कुणबी म्हणून ओबीसीना, आंदोलन ओबीसीना आरक्षण देण्याची, त्यावेळेसचे दाखले मागितले गेले, त्यावेळेसचे पुरावे मागितले गेले. त्यावेळेस कोणी मागितले? त्यावेळेस कमिशनरला त्याचं अध्यक्ष केलं गेलं, पण ते मिटिंग एकही झाली नाही. 4 महिन्यात एकही मिटिंग झाली नाही, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. माझी इच्छा आहे, माझी भूमिका मी मांडण्यासाठी आलो. एक ओबीसीचा नेता म्हणून, विरोधी पक्षाचा नेता म्हणून, एक काँग्रेसकरांचा कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे. तुम्हाला सगळ्यांना, मराठा सगळ्या समाजाच्या विशेष करून या मराठवाड्यातील जो निजामाच्या काळात कुणबी म्हणून होते, तुम्ही घेतला नाही, विदर्भातल्या लोकांनी घेतला, त्याचा आनंद घेतला, त्याचा म्हणजे त्या आरक्षणाचा फायदा घेतला, तुम्ही घेतला नाही. पण आजही आमची भूमिका आहे की महाराष्ट्रातील ओबीसी समाजांना, आपल्या मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण द्या, ही माझी भूमिका आहे. परत ऐकायचं आहे, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या म्हणताय. आता याचं काय सांगायचं आहे? हे सगळं जे आहे फिरतंय, सगळं व्हायरल होत आहे. वडेट्टीवार, एकच मुद्दा घेऊन तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. पण जरांगेच्या तिथे जाऊन एक बोलणार, मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून. अंबडच्या मीटिंगमध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार, हे कसं काय शक्य आहे? आणि म्हणून मी त्यांना सांगितलं, त्या संपादकांना, बघा हे व्हिडिओ, तासाला जर तुम्ही बदलायला लागलात तर ओबीसी समाजाचा घात होईल. तुमचं लक्ष, मी पक्षासाठी काम करत नाही इथे, हे कुणी पक्षासाठी काम करत नाही. आम्ही इथे ओबीसीसाठी काम करतो. आम्ही पक्षाच्या दावणीला बांधले गेलो नाही. पक्षाच्या वेळेला आम्ही पक्षाचं काम करू, पण ओबीसीचं आल्यानंतर फक्त ओबीसी साठीच लढणार. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट.
प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.